माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना प्रेरणाचा सस्नेह नमस्कार। मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेगाव या ठिकाणी इयत्ता 5वी या वर्गात शिकणाऱ्या समृद्धी संभाजी गायकवाड हिच्या आवाजातील ही सुंदर गोष्ट। नमस्कार मित्रांनो, माझे नाव समृद्धी। मी आता 5वीत शिकते। मी आज तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे, ती तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग एक छानशी गोष्ट ऐकूया। गोष्टीचे नाव प्रयत्नाने प्रश्न सोडवा। संध्याकाळची वेळ होती, भरपूर पाऊस पडत होता, वीज गायब झाली होती। एवढ्यात एका भगिनीचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूची मंडळी तिच्याकडे धावली। तिला विंचवाने डसले होते, त्यामुळे तिला वेदना होत होत्या। काय करावे कोणालाच कळेना। गर्दीतील दोघा चौघांनी विंचवाला शोधून ठेचण्याचा प्रयत्न केला, परंतु विंचू सापडला नाही। गर्दीतील वृद्ध महिलांनी देवांचा धावा सुरू केला। तेवढ्यात एक तरुण पळत पळत त्या भगिनीपर्यंत गेला, तिची विचारपूस केली आणि लगेच स्वतः जवळच्या हातरुमालाने विंचू चावलेल्या पायच्या पोटरीला घट्ट बांधला। धावत जाऊन डॉक्टरांना आणले। डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिले। विंचू चावलेल्या ठिकाणी जखम करून विष बाहेर काढले। 15-20 मिनिटात त्या महिलेला आराम पडला। तात्पर्य, हतबल होऊन प्रश्न सुटत नसतात। प्रश्न सुटण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे। हा तर मग मित्रमैत्रिणींनो, छान वाटली ना ही गोष्ट? मला वाटतं आजची गोष्ट तुम्हाला नक्की आवडली असणार। तर मग पुन्हा एकदा मी एका नवीन गोष्टीसह तुमच्याकडे येणार आहेच। तत्पूर्वी आपल्या सर्वांना एकत्र जोडण्यासाठी मी आरती नाईक चेंज मेकर यांची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।